आणि विधान परिषद निवडणुकीच्या सगळ्या गदारोळामध्ये नाराजी, कुरबुरी, अंतर्गत बंडाळी या चर्चा रंगलेल्या असताना आणखी एक महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे दोन्ही शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना, या दोन्ही शिवसेना एकत्रित येणार का? आणि याला कारण ठरलेलं आहे अंबादास दानवेंचं एक विधान. शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना यांनी भविष्यात एकत्र यायला हवं आणि एकत्रित काम करायला हवं असं दानवे म्हणाले. विशेष म्हणजे नुकतीच भाजप विरोधात उघड नाराजी व्यक्त करणाऱ्या अब्दुल सत्तारांनी सुद्धा दानवेंच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय. दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात असं आपल्यालाही वाटत असल्याचं सत्तारांनी म्हटलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंनी वेगळी चूल मांडली आणि भाजपला साथ दिली. त्याच भाजपमुळे दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टी मी आधीच म्हटलेलं आहे की मोठा मासा छोट्या मासाला गिळत असतो, तसं हळूहळू एक एक पार्ट, एकदा हात तोड, एकदा पाय तोड आणि नंतर मुंडकच तोड, अशा पद्धतीनं प्रोसेस भारतीय जनता पार्टीची, अजितदादाच्या पक्षाची आणि शिंदेंचा जो गट आहे त्याची करते. भारतीय जनता पार्टीचं टार्गेटच ते आहे की शिवसेनाच संपली पाहिजे, कारण शिवसेनाच त्यांना दुश्मन वाटते, विरोधक नाही दुश्मन वाटते शिवसेनाच भारतीय जनता पार्टीला. हे प्रूव्ह होतं आहे. जी बाळासाहेबांच्या विचाराने उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना हिला कोणी संपू शकत नाही. वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काही फायदा नाही ना. 100% ही वेळ आहे. ह्या वेळेमध्ये कुठंतरी आपले पाय, जशा पद्धतीने दुसऱ्या राज्यामधला मी निर्णय पाहिला, पश्चिम बंगाल असेल किंवा इथे जे चाललं आज, ज्या पद्धतीने एक जमान्यामध्ये ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पार्टी एक होते, फार जुनी गोष्ट मी तुम्हाला सांगायला लागलो. नंतर दोघांमध्ये समन्वय तुटला आणि एकमेकाला आता तर डप्पाकुटी खेळू लागले, खासदाराला मारहाण, हे अशा पद्धतीचं जे चाललं, कोण कोणाला मारू लागला हे तर मलाही कळत नाही. परंतु अशा पद्धतीने कमीत कमी देवेंद्रजीच्या या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या माध्यमातून सर्व कायदा सुव्यवस्था त्यांनी कंट्रोल केलेली.